हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ. नुसती मटकीची म्हणण्यापेक्षा मिक्स कडधान्याची उसळ म्हणता येईल आपल्याला. तर याच्यामध्ये मी भिजतानाच काय केलं होतं, नुसती मटकीच नाही तर याच्यामध्ये दोन प्रकारचे हरभरे, एक लालवाले असतात ते, पांढरेवाले असतात ते, छोलेसाठी आपण वापरतो ते. तर ते दोन प्रकारचे हरभरे आणि वाटाणे, आणखी पुन्हा मटकी तर आहेच, पण त्याच्यामध्ये पुन्हा आणखी मुगं असतात ते मुगं आणि हुलगे असतात ते हुलगेसुद्धा याच्यामध्ये भिजतानाच मी पूर्ण सगळं टाकलेलं होतं. तर आता इकडे जे लागणारं साहित्य आहे ते साहित्य घेतलेले आहे, म्हणजेच कोथिंबीर, कांदा, मिरची, शेंगदाणे आणि टोमॅटो. तर हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या मटकीच्या उसळीला. तर आता इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि गॅसवरती मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी इथे 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये काय करायचं, अर्धा चमचा जिरे घालायचे, नंतर मिरची घालायची आणि नंतर थोडेसे शेंगदाणे घालायचे. तर शेंगदाणे हे सुरुवातीला आपण असे भाजून घेतले तरी पण चालतात, पण मी इथे भाजून नाही घेतले, त्यामुळे मी असेच याच्यामध्ये टाकलेले आहेत. तेलामध्ये छान परतले जातात, छान असे तळले जातात आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि छान लालसर होईपर्यंत कांदा हा परतून घेतला. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आपल्याला टोमॅटो. तर मी ते एक टोमॅटो कट करून घेतलेला होता, तो घातला आणि छान असं मिक्स करून घेतलं कमी गॅसवरतीच. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता चवीनुसार नमक आणि हळद. तर नमक मी आत्ताच घालते, जेणेकरून काय होतं, हे पूर्ण परतलंसुद्धा जातं आणि टोमॅटो हा लवकर मऊ होतो त्यामुळे. तर ते घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं. गॅस एकदम कमी केला आणि झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी हे वाफून घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच. तर हे छान असं वाफलेलं आहे आणि आता याच्यामध्ये घालायची आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर. तर कोथिंबीर घातल्याने काय होतं, टेस्टी खूप छान लागते. असेल तर घाला, नसेल तर स्किप केली तरी पण चालते. तर आता याच्यामध्ये घालते मी हे मटकी वगैरे सगळं. आता छान असं मिक्स करून घ्यायचं कमी गॅसवरतीच, फुल गॅस नाही करायचा, जेणेकरून काय होतं, खालून हे लवकर करपलं जातं त्यामुळे. तर छान असं मिक्स करून घेतलं, झाकण ठेवलं आणि सुरुवातीला 5 मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे. तर मी ते 5 मिनटासाठी वाफून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. चेक करून पाहायचं की हे छान असं वाफलेलं आहे की नाही. तर मी त्या हाताने एक हरभरा चेक करून पाहते, पण हे काही व्यवस्थित वाफलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला परत आणखी 5 मिनटासाठी हे झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे. तर हे छान असं वाफलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आता. तर मी इथे दाखवलेलं नाही आहे हाताने, पण छान हे वाफलेलं आहे. तर तयार झालेली आहे आपली ही मटकीची एकदम पौष्टिक अशी उसळ. तर तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते, एकदम टेस्टीसुद्धा लागते. नुसती मटकीची करण्यापेक्षा त्याच्यामध्ये सगळे कडधान्य घाला, आरोग्यालासुद्धा एकदम पौष्टिक आहेत आणि खायलासुद्धा तेवढी टेस्टीसुद्धा लागतात. तर आजच्या मटकीच्या उसळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.